तिचं लग्न झालं होतं पुण्याच्या एका मोठ्या बिझनेसमन सोबत. नवरा मोकळा स्वभावाचा, थोडासा बिझी नेहमी कामात, पण तिला कधी त्रास देणारा नव्हता. सासरी सगळं व्यवस्थित होतं, पण पूनमच्या मनात मात्र एक हळवा कोपरा कायम जागा होता. तिचं कॉलेजचं प्रेम, कॉलेजमध्ये पूनमचा पहिला मित्र आणि नंतर नकळत जवळ आलेला मुलगा समीर, दोघांची मैत्री खूप गहिरी झाली होती. लायब्ररीत बसून तासनतास गप्पा, कॅन्टीनच्या आणि कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात दोघांनी मिळून केलेल्या मजा, हे सगळं आठवणीत ताजंच होतं. पण घरचे फार कडक म्हणून पूनमने कधी धाडस करून समीरला सांगितलंच नाही. पदवी पूर्ण झाल्यावर घरच्यांच्या आग्रहाखाली लग्न झालं. लग्नानंतर 2 वर्ष पूनम नवऱ्याबरोबर आणि सासरी व्यवस्थित स्थिरावली होती. बाहेरून सगळं छान होतं, पण आतून कधी कधी रिकामेपणा जाणवायचा. एके दिवशी कॉलेजच्या जुन्या फ्रेंड्सची रियुनियन ठरवलं. फेसबुकवर मेसेज आला आणि पूनमच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी चमकून गेल्या. तिने ठरवलं की जाईल मी नक्की, पण मनात प्रश्न होते. समीर येईल का? आणि आलाय तर आपण काय बोलणार? तो मला विसरला असेल का? रियुनियनच्या दिवशी पूनम तयार झाली. सुंदर साडी नेसली. कॉलेजच्या हॉलमध्ये पाय टाकताच जुनं वातावरण पुन्हा डोळ्यासमोर आलं. मैत्रिणींशी गप्पा सुरू झाल्या आणि तेवढ्यात दारातून समीर आत आला. अजूनही तो तासात दिवस होता, थोडा प्रौढ, पण तोच स्मित, हास्य, तोच आत्मविश्वास. समीरने डोळे सरळ पूनमवरच थांबले. क्षणभर वेळ थांबल्यासारखं वाटला समीरला. पाहतच पूनमच्या मनात भावनांचं वादळ उथळलं. इतक्या वर्षांनी भेटत होती आणि अजूनही त्याच्या डोळ्यासमोर तीच ऊब होती. समीर पुढे आला, हसत म्हणाला, पूनम किती दिवसांनी? अजूनही तशीच दिसते. पूनमच्या चेहऱ्यावर एक हलकं हास्य उमटलं. ती म्हणाली, समीर तू पण फारसा बदलला नाहीस, थोडासा गंभीर झालाय. एवढंच. दोघं एकमेकांकडे पाहत राहिले. कॉलेजच्या आठवणी, त्या गप्पा, तो लायब्ररीतला कोपरा, सगळं अचानक मनात दाटून आलं. गटागटाने सगळे फ्रेंड गप्पा मारत होते, हसत होते, पण पूनम आणि समीर मात्र एका कोपऱ्यात उभे राहून शांतपणे बोलत राहिले. तुझं लग्न झालं, फोटो पाहिले होते फेसबुकवर, समीर हलक्या आवाजात म्हणाला. पूनमने हसून मान हलवली. हो, घरच्यांनी ठरवलं केलं. माझा नवरा बिझनेसमनच आहे, व्यवस्थित आहे. पण ती वाक्य अधूरच थांबते. समीर लगेच विचारतो, पण काय? पूनम क्षणभर शांतता. पूनमने नजरेतून चुकवत म्हटलं, काही नाही, सगळं ठीक आहे. पण समीरच्या डोळ्यांनी तिला ओळखलं होतं. त्याला जाणवलं पूनमच्या हृदयात अजून काहीतरी दडलेलं आहे. त्याच वेळी बाकीचे मित्र जवळ आले. ग्रुप फोटो, अशा गोंधळ सुरू झाला. पूनमने पटकन आपला चेहरा सांभाळला. कार्यक्रम संपल्यावर बाहेर निघताना समीर पुन्हा तिच्या जवळ आला. तो म्हणाला, पूनम आपण थोडं शांतपणे भेटून बोलू शकतो का? फक्त मित्र म्हणून एवढं. पूनम थोडी दचकल्यासारखी झाली. मन म्हणत होतं, जा त्याच्याशी बोल, तू ही संधी किती वर्षांनी मिळाली आहे. पण विवेक म्हणत होता, तू लग्न झालेली आहेस, हे योग्य नाही. फक्त एवढं उत्तर दिलं, पाहू, वेळ मिळाला तर. समीर शांत हसला, पण त्याच्या डोळ्यातूनच जाणवत होतं, त्याने अजूनही पूनमला मनातून विसरलेलं नाही. पूनम गाडीत बसली तेव्हा तिचं मन वेड्यासारखं धडधड होतं. तिला जाणवलं होतं, जुनं कॉलेजचं प्रेम अजूनही तिच्या मनात जिवंत आहे. रियुनियन झाल्यानंतर 2-3 दिवस पूनम खूप बेचैन झाली होती. समीरच्या डोळ्यामध्ये दिसेल प्रेम, ती शांत स्मित रेषा आणि त्याने विचारलेला प्रश्न, आपण भेटू शकतो का, हे सतत तिच्या मनात फिरत होतं. नवऱ्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पूनमला घरी एकटेपणा फार जाणवायचा. घरात सासऱ्यांची काळजी, घरकाम आणि थोडासा समाजाचा दिखावा, एवढं तिचं आयुष्य झालं होतं. पण समीरच्या भेटीने तिच्या आतल्या मनात पुन्हा जुनं तारुण जागं झालं होतं. एक दिवस पूनम फेसबुक स्क्रॉल करत बसली होती. समीरचा मेसेज आला, हाय पूनम, कशी आहेस? उद्या संध्याकाळी कॅफेत भेटशील का? मला काही बोलायचं आहे. पूनमनं खूप वेळ मोबाईलकडे पाहत बसून विचार केला. मनात अपराधीपणा नाही होता, पण दुसरीकडे एक वेगळीच ओढणी होती. शेवटी तिनं मेसेज टाईप केला, ठीक आहे, येते. दुसऱ्या दिवशी पूनम हलक्याशा ड्रेसमध्ये तयार झाली. मनात धडधड, पण चेहऱ्यावरच एक साधं हास्य. कॅफेत गेली तर समीर आधीपासूनच तिथे बसलेला होता. धन्यवाद,
पूनम तू आलीस यासाठी समीर म्हणाला. काय बोलायचं होतं तुला? पूनमनं सरळ विचारलं. समीर थोडा वेळ शांत राहिला. मग म्हणाला. पूनम, मी तुला कधी विसरलो नाही. कॉलेजमध्येच तुला सांगायचं होतं पण धाडस झालं नाही. तुझं लग्न झालं तेव्हा मन खूप तुटलं, पण मी तुझ्यासाठी आनंदी राहायचो. आज तुला पाहिलं तेव्हा जाणवलं माझ्या मनातलं प्रेम अजूनही तसंच आहे. पूनमच्या डोळ्यात पाणी आलं. तिला काय उत्तर द्यावं तेच कळेना. ती हलक्या आवाजात म्हणाली. समीर, तू जे बोलतेस ते खरं आहे, पण माझं लग्न झालंय. मी आता कोणाची पत्नी आहे. आपल्या नात्याला नाव देता येणार नाही. समीर हळूच म्हणाला. नावाची गरज नाही पूनम, मला फक्त तुझ्यासोबत थोडा वेळ हवा आहे. आपण फक्त भेटत राहू, मित्र म्हणून का होईना, पण मला तुला गमवायचं नाही. पूनमच्या मनात द्रुत सुरू झालं होतं. विवेक सांगत होता की हे चुकीचं आहे, पण हृदय सांगत होतं हा क्षण पुन्हा गमावू नकोस. कॅफेतून बाहेर पडताना समीरनं हळूच विचारलं, पुन्हा भेटशील? पूनमने नजरेत न बोलता होकार दिला. त्या कॅफेच्या भेटीनंतर पूनमचं आयुष्य जणू दोन वेगळ्या दिशांना चालू लागलं. एक बाजू तिचं लग्न, घर, सासरी जबाबदाऱ्या. दुसरी बाजू समीरसोबत जुनं प्रेम, जे आता पुन्हा जागं झालं होतं. पूनमने स्वतःला समजावायला प्रयत्न केला. ही फक्त एक भेट होती. पुन्हा नको बोलायला, पण समीरच्या डोळ्यातलं प्रेम, त्याची आपुलकी, त्याचे आवाज, हे सगळं तिच्या मनातून जात नव्हतं. एक संध्याकाळी समीरचा फोन आला. पूनम, उद्या तुला वेळ आहे का? मी तुला एका ठिकाणी घेऊन जायचं ठरवलं. पूनमनं थोडा वेळ शांत राहून विचार केला. हे चुकीचं आहे का? पण फक्त मित्र म्हणून भेट ते म्हणाला. सजावत तिने मान्य केलं. दुसऱ्या दिवशी समीर गाडीत तिला घेऊन गेला. शहराच्या गर्दीपासून दूर एका शांत तलावाजवळ. थंड वारा, पाण्याची चमकणारी किरण आणि भोवती शांतता. पूनमला असं वाटलं की ती पुन्हा कॉलेजच्या दिवसात आली आहे. हे ठिकाण खूप आवडतं मला, समीर म्हणाला. इथे बसून मी कित्येकदा तुझी आठवण काढलीस. पूनमनं हसत विचारलं. अजूनही आठवण काढतोयस? समीर गंभीरपणे तिच्याकडे पाहत म्हणाला. आठवण काय पूनम? तूच तर माझं आयुष्य आहेस. फक्त नशिबानं आपल्याला दूर ठेवलं. पूनमचं मन वितळलं. तिला जाणवलं इतक्या वर्षांनंतरही हा माणूस तिच्यावरच इतकंच प्रेम करतोय. क्षणभर ती त्याच्याकडे निर्विकार नजरेने पाहत राहिली. समीर, तू असं बोलतोयस हे ऐकून माझं मन गोंधळून जातंय. मी लग्न झालेली आहे. माझ्या आयुष्याला सीमा आहेत. समीर हळूच तिच्या हातावरच हात ठेवतो. म्हणा, सीमा नकोय पूनम, मला फक्त तुझं अस्तित्व हवंय माझ्या आयुष्यात. तू जेव्हा हसतेस तेव्हा माझं सगळं जग उजळत. पूनमच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हात मागे घेतला. मग मन मात्र गहीर वरून गेलं होतं. तिच्या मनात एक नवीन लढाई सुरू झाली होती. कर्तव्य विरुद्ध प्रेम. त्या दिवशी घरी परतताना पूनम स्वतःलाच प्रश्न विचारत होती. मी खरंच समीरपासून दूर राहू शकणार आहे का? तलावावरची ती भेट झाल्यानंतर पूनमच्या मनात सतत गोंधळ सुरू होता. घरात ती नेहमीप्रमाणे वागायची. नवऱ्याशी गप्पा मारायची, सासरचं सगळं काम करायची, पण मनाच्या तळाशी समीरचं अस्तित्व कायम जिवंत राहायचं. रात्री कधी झोप येत नसे तेव्हा तिला कॉलेजच्या आठवणी आठवायला. लायब्ररीत समीरच्या शेजारी बसणं, कॅन्टीनमध्ये त्याचा चहा पाजण्याचा हट्ट, परीक्षा झाल्यावर त्याचं चल पूनम आता रिलॅक्स असं म्हणत. सगळं जणू कालच्या घडलं होतं. एक दिवस संध्याकाळी समीरचा पुन्हा मेसेज आला. पूनम, तुला उद्या भेटायचं आहे. जास्त काही नाही, फक्त थोडं बोलायचं आहे. भेटशील का? पूनमनं मोबाईलकडे खूप वेळ पाहिलं. तिला माहिती होतं की हे चुकीचं आहे, पण मन तिला परत तिच्याकडे खेचत होतं. तिने शेवटी लिहिलं, हो. कुठे भेटायचं? दुसऱ्या दिवशी ते एका शांत गार्डनमध्ये भेटले. समीरने साधा शर्ट घातला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर हसू पाहून पूनमचं मन वितळलं. पूनम, तुला माहीत आहे का, मी प्रत्येक दिवस तुझ्या आठवणीत जगतो. माझ्या आयुष्यात कुणी आलं नाही,
कारण माझं मन तुझ्याशिवाय कोणाला मान्यच नाही. हृदय धडधडायला लागलं. तिनं हलक्या आवाजात विचारलं, समीर, तुला वाटतंय का की आपण जे करतोय ते योग्य आहे? समीर शांतपणे म्हणाला, योग्य अयोग्य समाज ठरतो पूनम, पण माझं मन सांगतं की हे खरं आहे, आपलं प्रेम खरं आहे. पूनमच्या डोळ्यातूनच नकळत अश्रू ओघळले. समीरनं हळूच तिचे अश्रू पुसले. क्षणभर दोघं एकमेकाकडे पाहत राहिले आणि त्या नजरेतून त्यांनी सगळं सांगून टाकलं, जे शब्दात कधीच सांगता आलं नव्हतं. त्या दिवसानंतर त्याची भेट थोडी थोडी वाढत गेली. कधी कॅफेत, कधी गार्डनमध्ये, तर कधी फक्त फोनवर. रात्री उशिरापर्यंत गप्पा. पूनमच्या आयुष्यात एक नवा रंग भरला होता, पण तिला आतून कायम एक भीती वाटायची, हे गुपित कधी उघडलं तर माझा संसार, माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. समीरसोबतच्या गुपित भेटींनी पूनमच्या आयुष्यात एक वेगळीच ऊब आणली होती. हसायला लागली होती. चेहऱ्यावर तेज दिसू लागलं होतं. पण हाच बदल तिच्या सासूबाईंनी लगेच ओळखला. पूनम, हल्ली तू खूप वेगळी दिसते. सतत फोनवर असते, हसत राहते. काय गुपित आहे? सासूबाई अर्धवट चर्चेत म्हणाल्या. पूनमचं हृदय धडधडलं. तिनं जबरदस्तीने हसून उत्तर दिलं, अगं आई, काही नाही. जुन्या कॉलेजच्या फ्रेंडचा ग्रुप आहे, त्यात गप्पा चालतात. सासूबाई हसल्या, पण पूनमच्या मनात भीतीचं सावट झालं. जर घरच्यांना समीरबद्दल समजलं तर माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्या संध्याकाळी पूनम समीरला भेटली. तिचा चेहरा पाहूनच समीरने विचारलं, काय झालं, इतकं गडबडलेली का दिसते? पूनमनं त्याला सगळं सांगितलं. समीर तिचा हात धरून म्हणाला, पूनम, घाबरू नकोस. आपलं प्रेम गुपित आहे आणि राहील. आपण सावध राहू. त्याच्या शब्दांनी पूनमला धीर तर आला, पण मनातला गोंधळ काही कमी झाला नाही. दरम्यान पूनमचा नवरा रोहन सतत कामामध्ये व्यस्त असायचा, पण हल्ली त्यालाही जाणवायला लागलं होतं की पूनम काहीतरी लपवते. तो रात्री म्हणाला, पूनम, तुझं लक्ष हल्ली घरापेक्षा मोबाईलमध्ये जास्त असतं. सर्व ठीक आहे ना? पूनम दचकली, पण चेहऱ्यावर काही न दाखवता म्हणाली, हो रे, फक्त जुन्या मैत्रिणीच्या गप्पा आहेत. रोहननं काही न बोलता फक्त मान हलवली, पण त्याच्या चेहऱ्यावरचा संशय पूनमच्या नजरेतून सुटला नाही. दुसऱ्या दिवशी समीर पूनमला म्हणाला, आपण कायम सावध राहिलं पाहिजे. पूनम, जर कधी सत्य आहे बाहेर झालं तर तू काय करशील? पूनम स्तब्ध झाली. तिच्या मनात भीती आणि प्रेमाचं वादळ एकाच वेळी उसळलं. तिला उत्तर देता आलं नाही. रोहनचा संशय दिवसेंदिवस वाढत चालला होता. तो आधी फारसा लक्ष द्यायचा नाही, पण आता त्याला जाणवू लागलं की पूनम सतत मोबाईल हातात ठेवते, कोणाचा तरी मेसेज यायची वाट पाहते. एखादा कॉल आला तर ती लगेच दुसऱ्या खोलीत जाऊन बोलायची. एक दिवस रात्री उशिरा पूनम झोपली होती आणि मोबाईल तिच्या शेजारी होता. अचानक मेसेज आला, पूनम, उद्या भेटायला आहे, खूप बोलायचं आहे. समीर तो मेसेज स्क्रीनवर चमकताच रोहनचं लक्ष गेलं. त्याने मोबाईल हातात घेतला, पण लगेच मनात विचार आला, हे वाचणं योग्य आहे, पण हा समीर कोण? रोहननं मोबाईल परत ठेवला, पण त्याच्या मनात शंकेचं बी घट्ट पेरलं गेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन शांतपणे पूनमकडे बघत म्हणाला, तुझ्या कॉलेजचा समीर हा फार जवळचा मित्र होता का? पूनमचा चेहरा फटफट पांढरा पडला. ती घाबरून म्हणाली, हो, मित्रच होता. का विचारतोस असं? रोहन थोडं हसून म्हणाला, काही नाही, असंच विचारतो. हल्ली तू त्याच्याशी संपर्कात आहे असं वाटतं. पूनम काही उत्तर देऊ शकली नाही. तिनं विषय बदलला, पण मनात धडधड सुरू झाली. रोहनला खरंच काही कळलं तर हे नातं टिकणार कसं? त्याच दिवशी संध्याकाळी पूनम समीरला भेटली. समीर, आता आपली भेट थोडी कमी करावी लागेल. घरच्यांना संशय यायला लागलाय, पूनम बेचैन स्वरात म्हणाली. समीर शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला, पूनम, आपलं नातं इतकं सहज संपणार नाही, येणार नाही. मी तुला गमावणार नाही, काहीही झालं तरी. पूनमने त्याचा हात
धरला, पण डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला समजलं नव्हतं ती प्रेम जपावी की संसाराच्या. रात्री पूनम झोपली होती, पण रोहन मात्र जागाच होता. त्याच्या मनात एकच विचार फिरत होता, समीर आणि पूनम नेमकं काय चाललंय? रोहनच्या मनातला संशय आता अधिक वाढला होता. तो दिवसायला शांत होता, पण आतून सतत विचार करत होता, पूनम आणि हा समीर खरंच फक्त मित्र आहे का? की अजून काही? एक दिवशी रोहननं ऑफिसला कामाला बहाणा करून अर्धा दिवस सुट्टी घेतली. पूनमला मात्र तो ऑफिसला गेला असं सांगून बाहेर पडला. त्याने पूनमच्या हालचालीवरच लक्ष ठेवायलाच ठरवलं होतं. दुपारी पूनम घरातून बाहेर पडली, साधा ड्रेस घालून, चेहऱ्यावर हलकं हसू. रोहन तिच्या मागे थोड्या अंतरावर निघाला. पूनम सरळ एका गार्डनमध्ये गेली. तिथे समीर आधीपासूनच वाट पाहत होता. दोघे एकमेकांसमोर उभे राहिले आणि बोलायला लागले. रोहन दुरूनच सगळं पाहत होता. त्याला नेमकं काय बोलतायचं ते ऐकू येत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरून, नजरेतून त्याला जाणवलं, ही फक्त मैत्री नाही, यात काहीतरी खोल आहे. घरी परतल्यावर रोहन खूप अस्वस्थ झाला. त्याने ठरवलं आता थेट पूनमशी बोलायचं. रात्री जेवताना त्याने शांतपणे विचारलं, पूनम, तू मला काही सांगते का? आज तू गार्डनमध्ये कोणाला भेटली होतीस? पूनमचं दचकली, हातातली चमचा थरथरली. गार्डनमध्ये मी फक्त शॉपिंगला गेले होते. रोहन तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, खोटं बोलू नकोस पूनम, मी स्वतः पाहिलं. तू समीरला भेटली होतीस. पूनमचं हृदय जोराने धडधडू लागलं. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिला शब्दच फुटेना. रोहन शांत स्वरात म्हणाला, पूनम, मला फक्त सत्य हवं आहे. हा समीर तुझ्यासाठी कोण आहे? रोहनचा प्रश्न ऐकताच पूनम स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. हात थरथर कापायला लागले. इतक्या दिवसापासून ती मनात जे गुपित दडवून ठेवलं होतं, ती आता उघड होणार होतं. रोहन, मी तुला खोटं बोलते. पूनमचा आवाज थरथरला. समीर माझा कॉलेजचा मित्र नव्हता. तो माझं पहिलं प्रेम होतं. रोहनच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि वेदना एकाच वेळी उमटल्या. तो काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, म्हणजे इतक्या दिवसापासून तू माझ्यापासून लपवून त्याला भेटत होतीस? पूनमचे अश्रू आता थांबत नव्हते. ती म्हणाली, हो, पण माझा हेतू चुकीचा नव्हता. समीर अजूनही मला आवडतोय आणि मलाही त्याच्याविषयी भावना आहे. पण मी तुझी पत्नी आहे हे मला ठाऊक आहे, म्हणून मी नेहमी स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला. रोहनच्या डोळ्यात रागाची ठेंगणी दिसली. पूनम, लग्नानंतर असं नातं ठेवणं तुला योग्य वाटतं? माझ्या विश्वासघात करणं योग्य वाटतं? पूनम कोसळल्यासारखी जमिनीवर बसली. मी चुकले रोहन, मला माफ कर. पण माझं मन दोन्ही बाजूंनी तुटलंय. तुझं कर्तव्य माझ्यावरच आहे, पण समीरच्या आठवणी माझ्या श्वासात आहे. रोहन खूप वेळ गप्प राहिला, मग ठामपणे म्हणाला, पूनम, आता तुला निर्णय घ्यावा लागेल. तुला तुझा संसार हवा आहे की तो समीर? पूनमच्या डोळ्यात धुकं दाटलं. तिला जाणवलं आता तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा टप्पा समोर उभा आहे. रोहनचा ठाम प्रश्न पूनमच्या मनात गोंधळाला वादळ घालून गेला. संसार की प्रेम, कर्तव्य की हृदय? तिचं मन दोन तुकड्यांमध्ये फाटलं होतं. रात्री ती पलंगावर पडली होती, पण डोळ्यांना झोप नव्हती. रोहन बाजूला झोपलेला होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचा ताण तिला स्पष्ट दिसत होता. समीरच्या आठवणी तिच्या मनात सतत फिरत होत्या. कॉलेजचं प्रेम, पहिल्या भेटींचा आनंद आणि अलीकडच्या गुप्त भेटीतील ऊब. जर मी समीरला निवडलं तर माझा संसार उद्ध्वस्त होईल, आणि जर मी रोहनला निवडलं तर माझं हृदय कायमचं पूर्ण राहील. दुसऱ्या दिवशी पूनमनं ठरवलं, आता तिनं समीरशी स्पष्ट बोलायला हवं. ती त्याला भेटायला गेली. समीर हसत आला, पण पूनमच्या डोळ्यातले अश्रू पाहून तो थांबला. काय झालं पूनम? त्याने काळजीपूर्वक विचारलं. पूनम म्हणाली, समीर, आता आपलं असं भेटणं शक्य नाही. रोहनला सगळं कळलंय. तो मला निर्णय घ्यायला सांगतोय. त्याच्यात आणि तुझ्यात. समीरच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या, पण
त्याने स्वतःला सावरत शांत आवाजात विचारलं, "आणि तू काय ठरवलंयस पूनम?" पूनम काही क्षण गप्प राहिली. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. "समीर, माझं मन तुला सोडून शकत नाही, पण माझं कर्तव्य मला रोहनकडे खेचत. मी 2 दिशांना एकाच वेळी धावू शकत नाही. मला संसार सांभाळावा लागेल." हे ऐकताच समीरच्या डोळ्यात निराशेचं सावट आलं. तो हळूच म्हणाला, "म्हणजे तू मला कायमचं गमावतेस?" पूनमने त्याचा हात घट्ट धरला आणि रडत म्हणाली, "मी तुला विसरणार नाही काहीच, पण आयुष्यभर तुला फक्त मनातच ठेवावं लागेल." समीर शांत उभा राहिला. त्याच्या नजरेतून जाणवलं होतं तो आतून तुटलाय. समीरला पूनमचं उत्तर ऐकून अंतर्मनातून खूप वेदना झाल्या, पण तो बाहेरून शांत राहिला. तो म्हणाला, "ठीक आहे पूनम, मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो, पण लक्षात ठेव, तू माझ्या हृदयात कायमचं राहशील." पूनमच्या डोळ्यातून अश्रू खाली खाली पडत होते. तिने फक्त हळूच मान हलवली आणि तिला जाणवलं की समीर तिच्यासाठी किती खास आहे. जरी त्याच्यासोबत राहू शकत नाही, तरी त्याचं प्रेम तिला नेहमी साथ देईल. दुसऱ्या दिवशी पूनम रोहनशी शांतपणे बसली. तिने त्याला सगळं सांगितलं. जुनं प्रेम, समीरसोबतची भेटी आणि मनातलं द्रुत. रोहन पहिल्यांदा रागावला नाही. त्याने फक्त शांतपणे तिला ऐकलं. "पूनम, मी तुझं मन समजू शकतो." तो म्हणाला, "तू आता माझ्यासोबत आहेस आणि मला तुझ्यावरच विश्वास ठेवावा लागेल. आपलं आयुष्य एकटं टिकवण्यासाठी मी प्रत्येक करणार आहे." पूनमनं हळूच हसून उत्तर दिलं, "रोहन, मी तुझ्यावर प्रेम करू लागलेस. समीरचं प्रेम मनात राहिलं, पण मी आता तुला निवडलंय." समीर दुरूनच पूनमच्या जीवनात गप्प राहतो, पण तो नेहमी तिच्या सुखदुःखात तिच्यासोबत आहे. मनातल्या आठवणी आणि गुप्त प्रेमाच्या रूपात पूनम आणि रोहनचं नातं हळूहळू अधिक बळकट होते. दोघे एकमेकांच्या विश्वासात आणि प्रेमावर आधारित संसार टिकवायला शकत होते. पूनमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला होता. प्रेम मनात जपून वर्तमानात संसार आणि नवा प्रेमाचा अनुभव घेणारा पूनम आणि रोहन नातं हळूहळू अधिक घट्ट होत चाललं होतं. रोहन पूनमला समजून घेऊ लागला, तिच्या भावनांचा आदर करू लागला. पूनम हळूहळू त्याच्यावरच विश्वास ठेवायला लागली, पण मनातलं समीरचं प्रेम अजून जिवंत होतं. तो कायम तिच्या आठवणीत असे. रात्री उशिरा फोनवर गप्पा, हळूवार संदेश पाठवणीचे फोटो, सगळे पूनमच्या मनात घर करून राहिलं होतं. एक दिवस पूनम ऑफिससाठी बाहेर गेली. रस्त्यावरून जात असताना अचानक समीर दिसला. तो एकटे उभा होता आणि पाहतच त्याने हलकं हसू दिलं. पूनम काही क्षण थांबली. हृदय धडधडले, पण तिने मनाला सावरून हळूच हसून नमस्कार केलं. समीर म्हणाला, "पूनम, फक्त तुला भेटायचं होतं. तुला बघून मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. तू आनंदी आहेस ना?" पूनम हळूच मान हलवली. "हो समीर, मी आनंदी आहे. माझा संसार आणि माझा नवरा मला आता सुख देतो. तूही सुखी राहा, हेच माझं मनापासून इच्छित." समीर शांत झाला. त्याला समजलं की पूनमने निर्णय घेतला आहे. तो म्हणाला, "ठीक आहे, मी फक्त तुझ्या आनंदासाठीच प्रार्थना करील. जुनं प्रेम कायम मनात राहील, पण आता तुला जीवनात पुढे जाणं गरजेचं आहे." त्या दिवसापासून समीर पूनमच्या आयुष्यात एक गुप्त स्मरण म्हणून राहिला, पण तिच्या संसारावर आणि रोहनच्या नात्यावर कुठलाही परिणाम होऊ दिला नाही. पूनम रोहनसोबत हळूहळू खरी, समजूतदार पत्नी आणि प्रेमळ जीवनसाथी बनत चालली होती. जाणवते होती की जुनं प्रेम हृदयात जपलं तरी जीवनातले निर्णय कधीच चुकीचे नसतात. पूनम आणि रोहनचं नातं आता अधिक गहिरं होत चाललं होतं. रोहन नेहमी तिच्या भावनांकडे लक्ष देऊ लागला आणि पूनम हळूहळू त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू लागली. एक संध्याकाळी पूनम आणि रोहन तलावाजवळ फेरफटका मारायला गेले. पुढच्या बाजूला सूर्य मावळत होता. पाण्यात लाल किरण चमकत होती. रोहनने हातात पूनमचा हात धरला आणि हळूच म्हणाला, "पूनम, तुला पाहून मला नेहमी असं वाटतं की माझं जीवन पूर्ण झालंय. तू माझ्यासाठी नेहमीच खास राहशील." पूनमनं
हळूच हसून उत्तर दिलं, रोहन माझं मन हळूहळू तुला प्रेम करू लागलंय. समीरच्या आठवणी मनात आहेत, पण तू माझ्यासाठी खऱ्या अर्थाने सगळा जगासारखा झाला आहे. दोघं हात धरून तिथे बसले. शांतता, सूर्यास्त आणि पाण्याची आवाज सगळं काही त्याच्या आयुष्याला आनंदच व्यक्त करत होतं. दुसऱ्या दिवशी पूनम ऑफिसमध्ये गेली, पण मनात फक्त रोमॅन्टिक आठवणी घोळत होत्या. तिने समजलं की जुनं प्रेम जपून ठेवणं शक्य आहे, पण वर्तमानात खरी आनंदी मिळवणं तितकंच महत्त्वाचं आहे. हा दिवस सुंदर गेला, कारण तिला जाणवलं की रोहन तिच्या आयुष्यात फक्त नवरा नाही, तर एक योग्य मित्र आणि आधार आहे. त्या रात्री पूनमने फोनवर समीरला मेसेज केला, समीर, तू नेहमीच माझ्यासाठी खास राहशील, पण मी आता माझं जीवन रोहनसोबत जगते. आशा आहे की तूही सुखी राहशील. समीरनं लगेच उत्तर दिलं, पूनम, तू सुखी आहेस हे वाचून मला खूप आनंद झाला. तुला आयुष्यभर सुखी आणि समाधानी पाहायचं. पूनमनं हळूच हसून मोबाईल ठेवला आणि डोळे मिटले. तिला जाणवलं, अंतर्मनात जुना प्रेम असला तरी जीवनात योग्य निर्णय घेणं कधीही चुकीचं नसतं. पुढच्या काही आठवड्यात पूनम आणि रोहनचं नातं हळूहळू अधिक गहिरे होतं. रोहन पूनमच्या प्रत्येक भावनेला आदर देऊ लागला आणि पूनम हळू त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. एक रविवार रोहन पूनमसाठी खास योजना केली. तो तिला शहराच्या बाहेर एका सुंदर हिल स्टेशनवर घेऊन गेला. थंड हवा, हिरवी दुबळणारी झरे आणि पांढऱ्या ढगातूनच दिसणारा सूर्य, सगळं काही त्याच्या रोमॅन्टिक प्रवासासाठी योग्य होतं. हॉटेलच्या बाल्कनीत बसून रोहनने हातात पूनमचा हात धरला आणि हळूच म्हणाला, पूनम, तुझ्यासोबत प्रत्येक क्षण अद्भुत आहे. तू फक्त माझा पत्नी नाहीस, तर माझी मित्र, माझा आधार आहे. पूनमनं हळूच हसून उत्तर दिलं, रोहन, मी समीरच्या आठवणी मनात जपते, पण माझं हृदय आता फक्त तुझ्यासाठी धडधडतंय. तू माझ्यासाठी सगळा जगासारखा झालाय. दोघे एकमेकांच्या नजरेत हरवले. शांतता आणि निसर्गातील सौंदर्य त्यांच्या प्रेमाला आणखी गोडी देत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी गावातील पसरलेल्या हिरवळीत फेरफटका मारला. पूनमनं हातात रोहनचा हात धरून म्हणाली, आयुष्य खरंच सुंदर आहे जेव्हा आपण योग्य निर्णय घेतो. रोहन हसला, हो पूनम, आणि माझ्यासोबत तू आहेस म्हणून तो निर्णय अधिक सुंदर झाला आहे. पूनमनं शांतपणे हसून मान हलवली. तिच्या मनात समजलं की जुनं प्रेम मनात जपून ठेवणं शक्य आहे, पण जीवनात खरी आनंदी मिळवणं आणि योग्य निर्णय घेणं हाच खरा मार्ग आहे. हिल स्टेशनचा प्रवास संपल्यावर पूनम आणि रोहन घरी परतले. पूनमनं मनात ठरवलं की आता जीवनात फक्त रोहन आहे आणि त्याच्या प्रेमाला संपूर्ण स्थान द्यायचं आहे. घरात परतल्यावर दोघेही एकमेकांच्या जवळ बसले. रोहनने हातात पूनमचा हात धरला आणि हसून म्हणाला, पूनम, आता आपण एकत्र सर्व निर्णय घेऊ, आनंदाने क्षण साजरे करू आणि दुःखात वाढून घेऊन. पूनमनं डोळ्यातूनच हळूहळू अश्रू पुसलं. उत्तर दिलं, हो रोहन, मी शिकलेलं की प्रेम आणि कर्तव्य दोन्ही मनात जपलं येऊ शकत. समीर माझ्या आठवणीत राहील, पण माझं जीवन फक्त तुझ्यासोबत आहे. त्या दिवसापासून पूनम आणि रोहनचं नातं गोड, प्रेमळ आणि विश्वासात आधारित राहू लागलं. 2 वर्षापूर्वीची काळजी, समीरसोबत गुप्त भेटी, जुन्या आठवणी, सगळं काही आता शांततेने मनात घर करून राहिलं. त्यांनी एकमेकावर विश्वास ठेवून आयुष्यभरासाठी प्रेम आणि समाधानाचा मार्ग स्वीकारला. कथा संपते, पण पूनमच्या मनात समीरसाठी कायमचं एक हलकं प्रेम राहिलं, जे तिच्या निर्णयांनी आणि रोहनसोबतच्या आयुष्याने संतुलित झाले. जीवनात योग्य निर्णय, प्रेमाचा आदर आणि नात्यांचा सन्मान हेच खऱ्या अर्थाने खूप मोठे सुख आहेत. पुढील काही महिन्यात पूनम आणि रोहनचे नाते आणखी घट्ट झाले. दोघेही एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊ लागले. एकमेकांच्या छोट्या छोट्या आवडीवर लक्ष देऊ लागले. एका संध्याकाळी पूनम घरच्या बागेत झोपडीत बसून समीरला मेसेज लिहित होती, समीर, तू माझ्या आठवणीत कायमचं राहशील, पण
माझं जीवन आता रोहनसोबत आहे. तुझ्यासाठी फक्त शुभेच्छा. समीरने लगेच उत्तर दिलं, पूनम तू सुखी आहेस हेच वाचून मला खूप आनंद झाला. मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो. पूनमनं मोबाईल ठेवला आणि डोळे मिटले. तिला जाणवलं की जुन्या आठवणी मनात हलकेसं स्पर्श केला, पण तिचा वर्तमान रोहनसोबत उजळत होता. एका रविवारच्या दिवशी रोहनने पूनमसाठी खास पिकनिक आयोजित केली. पिकनिकमध्ये हसणं, खेळणं, निसर्गाच्या सानिध्यात एकत्र वेळ घालवणं सगळं काही त्याच्या नात्याला नवीन रंग देत होता. रोहनने हातात पूनमचा हात धरला आणि हळूच म्हणाला, पूनम प्रत्येक क्षण तुला पाहून मला हेच समजत की मी जगातला सर्वात भाग्यवान माणूस आहे. तू माझ्यासाठी जगासाठी झाली. पूनम हसून उत्तर दिलं, रोहन मी समीरसाठी मनात प्रेम जपलेलं ठेवलेलं आहे, पण माझा खरा आनंद आता तुझ्या सोबत आहे. दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवले. शांतता, निसर्ग आणि प्रेमाचा अनुभव सगळं एकत्र मिळून त्यांनी जीवन अधिक गोड आणि सुंदर बनवलं. पूनम आणि रोहनचे नाते आता स्थिर आणि गहिरे झाले होते. त्यांच्या आयुष्यात प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा सगळीकडे पसरलेलं होतं. एका संध्याकाळी पूनम बागेत बसून दिवसांच्या घडामोडी विचार करत होती. तिच्या मनात समीरच्या आठवणी हलक्या पावसाळ्यासारख्या उमटल्या होत्या, पण ती जाणवत होती की त्याची आठवण आता दुःख नाही तर एक गोड स्मरण आहे. त्याच्या शेजारी रोहन बसला आणि हळूच म्हणाला, पूनम तुला माहीत आहे का, मी तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जिव्हाळ्याने अनुभवतो. तू माझ्या जीवनाची खरी आनंदाची कारण आहेस. पूनमनं हसून त्याच्याकडे पाहिलं. रोहन, माझं मन हळूहळू तुला प्रेम करण्यास तयार झालंय. समीरचं प्रेम मनात राहील, पण माझं वर्तमान फक्त तुझ्या सोबत आहे. त्या दिवसापासून दोघं एकमेकांच्या जवळ राहू लागले. रोहन पूनमच्या छोट्या छोट्या सुखावर लक्ष देऊ लागला आणि पूनम हळूहळू घरकाम आणि जीवनातील जबाबदारीतही आनंद शोधू लागली. संध्याकाळी बागेत बसून सूर्यास्त पाहताना पूनमने रोहनच्या हातात हात ठेवला. रोहन, आयुष्य इतकं सुंदर आहे जेव्हा आपण योग्य निर्णय घेतो आणि एकमेकावर विश्वास ठेवतो, ती हसून म्हणाली. रोहन हसला आणि दोघे एकमेकांच्या नजरेत हरवले. त्या शांततेत आणि प्रेमाच्या अनुभूतीत त्याचा संसार अधिक गोड आणि मजबूत झाला. पुढील काही आठवड्यात पूनम आणि रोहनचं नातं हळूहळू अधिक गहिरं आणि सुखद झाले. दोघेही एकमेकांच्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या क्षणात सहभागी होऊ लागले. एक संध्याकाळी रोहनने पूनमसाठी घरच्या बागेत एक लहानसा सरप्राईज तयार केला. सरळ वातावरण दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेलं होतं. हलक्या फुलांच्या सुगंधाने बहरलेलं. रोहनने हातात पूनमचा हात धरला आणि हळूच म्हणाला, पूनम तुला पाहून मला असं वाटतं की माझं आयुष्य पूर्ण झालंय. तू माझ्यासाठी जगासारखी झालीस. पूनमनं हसून उत्तर दिलं, रोहन समीरसाठी मनात हलकं प्रेम जपलंय, पण माझा वर्तमान फक्त तुझ्यासोबत आहे. तू माझ्यासाठी सगळा जगासारखा आहे. दोघे हातात हात धरून तिथे काही वेळ बसले. शांतता, निसर्ग आणि प्रेमाचा अनुभव त्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पेरत होता. त्या रात्री घरी परतल्यावर दोघं एकत्र जेवायला बसले. पूनमनं हसलं म्हणाली, रोहन मी समजते की जुनं प्रेम मनात राहू शकतं, पण जीवनात पुढे जाणं अधिक महत्त्वाचं आहे. रोहन हसून उत्तर दिलं, हो पूनम, आणि तू माझ्यासोबत असल्यामुळे प्रत्येक क्षण सुंदर होतो. त्या दिवसापासून पूनम आणि रोहनचं नातं अधिक मजबूत, प्रेमळ आणि आनंददायी झालं. पुढील काही महिन्यात पूनम आणि रोहनचे नाते अजून अधिक घट्ट आणि गोड झाले. दोघेही एकमेकांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणात सहभागी होऊ लागले. एकमेकांच्या छोट्या छोट्या आवडींना महत्त्व देऊ लागले. एका संध्याकाळी रोहनने पूनमला आश्चर्यचकित करण्यासाठी घरच्या बागेत लहानसा सरप्राईज तयार केला. फुलांच्या सुगंधाने बहरलेल्या बागेत हलक्या दिव्यांच्या प्रकाशात त्याने तिच्या हातात हात धरला आणि हळूच म्हणाला,
पूनम, तुला पाहून मला असं वाटतं की माझं आयुष्य पूर्ण झाले. तू माझ्यासाठी जगासारखी झालीस. पूनमनं हसून उत्तर दिलं. रोहन समीरसाठी मनात हलकं प्रेम जपलंय, पण माझं वर्तमान फक्त तुझ्यासोबत आहे. तू माझ्यासाठी सगळा जगासारखा आहे. दोघे हातात हात धरून तिथे काही वेळ बसले. शांतता, निसर्ग आणि प्रेमाचा अनुभव त्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पेरत होता. त्या रात्री घरी परतल्यावर पूनम आणि रोहन जेवायला बसले. पूनमनं हसत म्हणाली, रोहन, मी समजते की जुनं प्रेम मनात राहू शकतं, पण जीवनात पुढे जाणं अधिक महत्त्वाचं आहे. रोहन हसून म्हणाला, हो पूनम, आणि तू माझ्यासोबत असल्यामुळे प्रत्येक क्षण सुंदर होतो. त्या दिवसापासून पूनम आणि रोहनचं नातं अधिक मजबूत, प्रेमळ आणि आनंददायी झालं. काही वर्षांनी पूनम आणि रोहनच्या संसारात भरपूर आनंद, प्रेम आणि समजूतदारपणा अनुभवायला मिळाला. दोघेही एकमेकांच्या साथीने जीवनाचा प्रत्येक क्षण साजरा करीत होते. समीर अजूनही पूनमच्या आठवणीत हलकं प्रेम म्हणून राहिलं, पण त्याचा प्रसंग आता दुःख देणारा नव्हता. पूनमने शिकलं की जुनं प्रेम जपून ठेवणं शक्य आहे, पण जीवनात खरी आनंदी मिळवणं आणि योग्य निर्णय घेणं हाच खरा मार्ग आहे. रोहनसोबतची ती प्रेमळ, विश्वासावर आधारित नाती त्याचं आयुष्य उजळत राहिलं. पूनम आणि रोहन आणि एकत्र प्रेम, आनंद, विश्वास आणि समजूतदारपणाच्या आधारावर जीवनाचा प्रवास सुरू ठेवला आणि शेवटी जुनं प्रेम मनात जपून वर्तमान योग्य निर्णय घेऊन त्याचं जीवन सुखात आणि प्रेमात समृद्ध झालं. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.